1991ला शरद पवारांनी लोकसभा उमेदवारीत मला फसवलं असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। पवारांनी आधी नगर दक्षिण मधून उमेदवारी निश्चित असं सांगितलं। प्रत्यक्षात पवारांनी शंकरराव काळेंना नगर दक्षिणची उमेदवारी दिली। पवारांना विचारलं तर राधाकृष्ण तुझं नावच विसरलो असं म्हणाल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। माझा कट्ट्यावर विखे पाटलांनी हा जुना किस्सा सांगताना गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे 91ची त्यामुळे आमचं तिकीट कापलं गेलं। त्यावेळी मी पवारचे मुख्यमंत्री असताना त्यांना म्हटलं होतं, मी काँग्रेस सरचिटणीस होतो, हे गंमत सांगतो तुम्हाला। मी म्हटलं आता अनेक ठिकाणी असं झालं की वडिलांना दिलं नाही तर मुलाला दिलेली आहे, कधी मंडळीला दिलेली आहे, तर मी तयार आहे म्हणलं साहेब निवडून व्हायला। तर नंतर मग एकदा मी दिल्लीला गेलो, ते निवडणुकीच्या तिकीट वापरायची प्रक्रिया होती। वल्लभभाई पटेल हाऊसला ते इफ्तार पार्टी होती, विठ्ठलभाई तर इफ्तार पार्टी होती। तर ते मी गेलो, म्हटलं आपण जाऊ तर खरं, पण काय परत राजीव गांधींनी भेटू। तर ते पवार साहेब मला भेटले। अरे तुला सांगितलं तू काय काळजी करतो, तुम्ही कामाला लागा, तुम्ही जा म्हणे। आता आम्ही एवढं साहेबांनी सांगितलं तर आम्ही निघालो परत। निवडणूक जाहीर झाली, ते तिकीट उमेदवारी शंकरराव काळेंनी जाहीर झाली नगर उत्तरेतली। तर मी पवार साहेबांना भेटलो, म्हटलं साहेब असं कसं, आपलं ठरलं होतं की तुम्ही मला, मी तयार होतो, तरी काय सांगा मला। राधाकृष्ण माझं तुझं नाव लक्षात राहिलं नाही म्हणजे। आता मी म्हटलं त्याच्यापेक्षा काय तर आता पुढे बोलू नाव दे सोडून दिसत आता माझं नाव आठवलं असेल तर ठीक आहे ना, ते त्याला काय करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।